वैभव, बाळा. नको वहिनी, तुम्ही या बाजूला नका येऊ. मी पण तुम्हा दोघांना माझे आई आणि बाबाच मानलंय. मला माहिती आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आदर आहे. वैभव बाळा, भीमरावशी मैत्री करून तुला काय मिळालं? आज तुला उपाशी झोपावं लागेल. असा किती वेळ उपाशी राहशील बाळा? मला खूप काळजी वाटते तुला असं बघून. वहिनी, तुमच्यासोबत असं कधी झालंय की तुम्हाला भूक लागली आणि अचानक कोणी तुमच्यासाठी अन्न घेऊन आलंय? नाही वैभव, असं तर कधी नाही झालं. पण माझ्यासोबतही असं पहिल्या दिवशीच होईल. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या मैत्रीवर की माझा मित्र भीमराव मला उपाशी राहू देणार नाही. तो माझ्यासाठी जेवण घेऊन येतच असेल. वैभव देवजी, बघा, सांगितलं होतं ना मी. आला माझा मित्र. आम्ही विचार केला की तुम्ही काही खाल्लं नसेल म्हणून मी आणि रमा जेवण घेऊन आलो. हे तुम्ही काय चालवलंय? तू बोल भीमराव. हे घ्या, तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवून घ्या, आम्ही तिकडं लांब जाऊन थांबतो. तुमचं जेवण झालं का आम्ही ताट घेऊन घरी जातो. तिकडे लांब का? इथे सोबत बसूया ना. हा माझा हिस्सा आहे. या इकडे, खाता खाता बोलता येईल. अगं कुठं मेलीस? जेवायला वाढणार आहेस की नाही? जर तुझ्या भाऊंना माहित पडलं ना की भीम आणि रमा जेवण घेऊन इथे आले तर माहित नाही ते काय करतील. वहिनी, शिक्षण व्यक्तीला मजबूत आणि निडर बनवतं, जेणेकरून तो प्रत्येक गोष्टींशी मजबूतीने लढू शकतो. आपण चिंता करू नका, जे होईल ते होईल. आत येतेस की पायतानाचा मार खातेस? जी आले. पण वैभव, एका शिक्षित व्यक्तीला हे पण करायला पाहिजे की जितका अडथळा कमी करता येईल तेवढा करावा. त्यामुळे आम्ही दोघं तिकडे लांब जाऊन उभे राहतो. तोपर्यंत तुम्ही पुन्हा तुम्ही तू जेवून घे. तिकडेच बसूया. काय होणार नाहीये. पण काही होणार नाहीये. वाह, खूप स्वादिष्ट जेवण आहे वहिनी. तुम्ही दोघं जेवलात का? हो, आमच्या दोघांचंही झालंय. तुम्ही खा. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. बघितले बघितले? या. हेच दाखवायचे होते तुम्हाला. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी? अरे, यांची कुवत होती. या खालच्या जातवाल्यांची कुवत आहे का आपल्या चाळीच्या जवळून पण जाण्याची? पण या वैभव देवमुळे भीमराव रमाबाई रात्रीचे आपल्या चाळीत आले. उद्या आपल्या घरात पण घुसतील. अरे, अशाने काय राहणार आपल्या चाळीचा मान, मर्यादा, प्रतिष्ठा, सीमा? सांगा तुम्ही लोक. नरोत्तम भाऊ, हे तर आपल्या धर्म आणि जातीची मर्यादा भ्रष्ट करण्यासारखं आहे. काहीतरी करा. या छोट्या जातीच्या लोकांना आपल्या वसाहतीत येण्यापासून रोखलं पाहिजे नरोत्तम बाबू. हो, मग चला दंडुक्याने फोडून काढूया भीमला आणि त्याच्या पत्नीला. म्हणजे कधीही इकडे पाहण्याची हिंमत करणार नाहीत. नाही 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 नाही, यांना तोडून काहीही होणार नाही.
तोडायचं असेल तर तोडावं लागेल यांच्या मानसिकतेला, तोडावं लागेल आपल्या चाळीत वाढणाऱ्या वैभवदेव सारख्या घातकी सैतानाच्या मानसिकतेला, फोडायचं आहे या मैत्रीला. कारण की अशी जर मैत्री बनायला लागली ना तर तुम्हीच लोक विचार करा, तर काय अंतर राहणार आपल्यासारख्या उच्च जातीचा आणि खालच्या जातीतल्या लोकांमध्ये. बरोबर बोललात नरोत्तम बाबू. नरोत्तम भाऊ, ही काही साधी गोष्ट नाहीये. हा सरळ सरळ आपला धर्म, आपल्या जातीवर हल्ला आहे. तुम्ही काहीतरी करा. आता तर भीमराव आणि वैभव तुम्हा दोघांचाही हिशेब चुकता होणार, पण वेगळ्या पद्धतीने. ए धोबी थांब. जोखू धोबी तूच आहेस ना, जो भीमरावच्या चाळीत राहतो? हा मीच आहे. काय झालं? भीम वैभवच्या मैत्रीवर तुझं काय मत आहे? अरे आता काय मत असणार? हा, खालच्या जातवाल्यांचा मित्र कधी उच्च जातीचा होऊ शकतो का? हा? मी तर आजपर्यंत नाही पाहिलं. पण आमचा ऐकतो कुठं तो भीमराव? हो मग आता ऐकेल. जेव्हा नीट पद्धतीने ऐकवता येईल तेव्हा नक्कीच ऐकेल. अरे अरे हे काय करताय? अरे अरे आमचे कपडे नाही आहेत ते. अरे तुझे असोत किंवा इतर कोणाचे, काय फरक पडतो? अरे पण आम्ही केलं काय? अरे आमचे कपडे काऊन घेता तुम्ही? तू भीमच्या वस्तीत राहतोस ना, हीच तुझी खूप मोठी चूक आहे. सोड. अरे काय? अरे अरे काय करताय? अरे अरे माझे कपडे नाही आहेत ते. अरे माझे कपडे मला परत करा. असं करू नका, तुमच्या पाया पडतो. काय करता तुम्ही? माझे कपडे नाही. चल माझे कपडे जाळून टाकले आता काय? अरे अरे पाणी द्या, पाणी. भीम, भीम, भीम. रमा वहिनी, मी दूध घेऊन आलोय. माझ्यासाठी चहा बनवून द्या आणि भीमाला दूध द्या. हे घ्या. तुम्ही सगळे असे का बघत आहात? काल रात्री मी भीमच्या घरचं जेवण खाल्लं होतं. संध्याकाळी चहा पण प्यालो. त्याचं काय आहे ना, रक्ताच्या सगळ्या नात्यांनी जेवण द्यायला नकार दिला. ते म्हणतात ना, रक्ताचे नाते जेव्हा कामाला नाही येत तेव्हा मित्र कामाला येतो. म्हणून इकडे आलो चहा प्यायला. ते सगळं ठीक आहे वैभवजी, पण तुम्ही इथे येता तेव्हा आम्हाला भीती वाटते की कुठे प्रचंड देव पुन्हा तांडव तर सुरू करणार नाही तिथे. नाही, असं काही होणार नाही काका. तुम्ही सगळे बिनधास्त राहून आपापलं काम करा. भीमराव, कसा निष्काळजी होऊन आम्ही काम करत राहू इथं? हा, बघतोस ना तू काय अवस्था झाली आमच्या कपड्यांची?
हे बघा काय अवस्था झाली आमच्या हातांची. जोखू, हे काय झालं? तू ठीक तर आहेस? भीमराव, वैभव देवजी, अरे तुमच्या मैत्रिणीने आमचे समजे कपडे जाळून टाकले. आता आम्ही कुठून पैसे घेऊन येऊ हे कपडे मालकांना परत करण्यासाठी? पण काका हे केलंय कोणी? भीमराव, कुणी का केलं असे ना, पण त्याने यासाठी केलंय की तू तुझ्या लायकीपेक्षा जास्त उडतोयस. खालच्या जातीचा माणूस जेव्हा उच्च जातीची स्वप्न बघतो ना, तेव्हा त्या स्वप्नाची किंमत सगळ्या जातीला चुकवावी लागते, आणि आम्ही चुकवतोय. तर तुझ्या नादात माझी सगळी लुटकी फोडून टाकली. आता मी कसं खरेदी करू सांग? जनार्दन भाऊ, तुम्ही तुमच्या मनात नको तो गैरसमज केलाय. चुकीची समज बनवली नाहीये, उलट सत्य आहे. आणि उदाहरण तुमच्या समोर आहे. जोखू आणि जनार्दन आणि मी नोटवर. त्याने मला धक्का दिला, माझ्या कामावरून मला परत पाठवलं आणि सांगितलं सगळ्यात आधी भीमराव आणि वैभवजीला समजाव की त्यांच्या मैत्रीचं नुकसान आम्हाला भोगावं लागतंय. असं कसं कोणी एखाद्याचं इतकं सगळं नुकसान करू शकतं? मी समजावतो त्यांना, तुम्ही फक्त चला माझ्यासोबत. हा चला. आणि जाऊन काय होणार? ना जोखूचे जाळलेले कपडे परत मिळणार, ना जनार्दनच्या तुटलेल्या प्याल्यांचे पैसे मिळतील, ना नटवरला कुठे परत काम मिळणार. पित्याजी, भीम एक छोटासा प्रयत्न करायला जातो ना, मग तुम्ही बी जा की त्याच्या बरोबर. हे आधीच कशाला ठरवता की काय होणार आणि काय नाही होणार? अरे पण भीमाला आमची मदत करायची गरजच काय पडली? ना त्याने पंगा घेतला असता, ना त्याला प्रयत्न करायची गरज पडली असती, ना त्या लोकांनी नाटकं केली असती. हितेश भाऊ, भीमने काही बी केलं तरी ते नाटकच करणार. मग काय भीमनं आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर चालायचं, जगायचं? मग नाही तर काय, भीम आपल्या लायकीत राहून त्या उच्च जातीच्या लोकांपासून दूर राहिला असता तर ही वेळच आली नसती. भीम जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. तो स्वतःसाठी काहीच करत नाही. याला जर का आपल्यासाठी काय करायचं असतं तर नरोत्तम जोशी आणि प्रचंड देव सोबत समेट केला असता यानं, आणि आम्ही लोक निश्चित जगलो असतो. हे बघ जोखू, मला काय वाटतंय ना, आपण लोक दुसरीकडे जाऊन राहूयात, जिथे आपल्याला कोणीच ओळखत नसेल. तिथं शांतीत राहू, आपलं कामधंदा करू. कशाला यांची मैत्री तोडायला निघालायस? अरे आम्ही कुठे जाणार नाही, मी इथंच राहणार या चाळीबंदी त्या भीमरावाच्या समोर. याला बघू दे की याच्यामुळे आम्ही किती दुःखी, हातबल आणि राचारीचं जगणं जगतोय. चल येतो भीम. मला नाही वाटत की माझं इथे थांबणं योग्य आहे. वैभव, वैभव, ऐका, अहो ऐका. असं वैतागून काय होणार आहे? सांगा ना, असं वैतागून काय होणार आहे का? मला समजत नाहीये की हे उच्च जातीचे लोक इतका द्वेष का करतायत रमा. त्यांच्या मनात आणि मेंदूत आपल्याबद्दल इतका द्वेष काय आहे? एक फक्त मैत्री सहन होत नाहीये या लोकांना. आमची मैत्री तोडण्यासाठी ह्या थराला गेलेत हे लोक. इतकं अडचण माझी आहे ना, मग माझ्याशी लढा, माझ्यासोबत हवं ते करा, मारून टाका मला. पण जोखू काका, जनार्दन काका, नटवर या सगळ्यांची काय चूक आहे रमा? आणि मिळतं काय आहे या लोकांना आपल्याला त्रास देऊन? हेच मिळतं. तुमच्यासारखा शांत व्यक्ती अशांत होतो, आणि त्यांना माहितीये तुम्हाला स्वतःच्या दुःखाने त्रास नाही होणार. पुन्हा दुसऱ्याला दुःख झालं तर तुम्हाला लगेच त्रास होईल.
पण मी एकटा कुठे कुठे जाणार रमा? कधीपर्यंत जाणार? रस्त्यात कुणालाही धक्का मारून देतात, सामान फेकून देतात, तोडून फोडून टाकतात. मी काय काय करू एकटा? तसं एक गोष्ट बरोबर बोलतात हे लोक. भीमराव कुणाला नाही वाचवू शकत. इथे भीमरावला स्वतःकडे पैसे नाहीयेत. तो कुणाची नुकसान भरपाई करणार आहे? यासाठी तुम्ही सांगता ना का प्रत्येकाला सक्षम बनावं लागल, म्हणजे प्रत्येक जण स्वतःची लढाई स्वतः लढल. पण माझ्या सांगण्याने काय झालं रमा? काही नाही झालं. माझ्या असण्याने सगळ्यांना अडचण आहे, सगळ्यांना त्रास होतोय. माझा मेंदू काम करत नाहीये आता. तुम्ही इथं बसा बघू. आता हे काय करतेस तू? तुम्हाला बौद्ध भिक्षूंनी राग शांत करायची पद्धत सांगितली आहे ना, जी तुम्ही मला सांगितली ती करा. बसा. ध्यान लाव. मनुष्याचे मन जेव्हा विचलित होत असतं तेव्हा त्याने सगळ्यात आधी स्वतःला प्रश्न विचारायला हवे. बसा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. आपल्या जातीसाठी लढणारे तुम्ही एकच तर नायक आहात. तुम्हीच अशी चिंतित झाले, हतबल झाले, तर कशी आपण ही लढाई लढू, चालवू आणि जिंकू? आणि तुमची बायको या नात्याने तुम्हाला शांत आणि संघटित ठेवणं याची सगळ्यात जास्त जबाबदारी माझी आहे. आता हे दोघं कुणास ठाऊ अचानक काय करायला निघून गेले? काय करणार आई? ते दोघं पुन्हा कुठली नवीन शक्कल लढवणार असतील, की कसं दुसऱ्यांना त्रास देता येईल, कशी नवीन समस्या उभी करता येईल. ज्यांना जबाबदारी निभवणं माहीत आहे त्यांना दुसऱ्यांच्या अडचणीत स्वतःची अडचण दिसते. स्वतःसाठी जगशील ना तर कधीच रमा आणि भीमला नाही समजू शकणार. हा तर तुमचा अंधविश्वास आहे की भीम आणि रमा दुसऱ्यांसाठी जगतात म्हणून. कधी आमच्या नजरेतून बघा, मग दिसेल की ते दुसऱ्यांसाठी जगत नाही तर अडचणी निर्माण करतात. आई यावेळेस काहीच चुकीचं नाही बोलल्या. तुम्हीच सांगा ना की ते रोज रोज नवीन अडचण निर्माण नाही करत. लक्ष्मी तू शांत राहा. भीम आणि रमा जगात सगळ्यात वाईट आहेत. ठीक, खुश सगळे जात इथून. वय जातोय. चल लक्ष्मी, बाजारात जाऊन फळं घेऊन येऊ. समजा चांगुलपणा त्या भीम मध्येच आहे. आता ठीक आहात तुम्ही? जरा बी विचार नका करू. जे व्हायचं ते होऊ दे. लोक ह्याच्या शांत नाही राहणार. जेव्हा तुम्ही वैभवजींशी मैत्री तोडाल तेव्हा बी काहीतरी शोधतील आणि परत तुम्हाला त्रास देतील आणि हळूहळू तुमच्या इच्छांवर नियंत्रण साधतील. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणानं तुमचं काम करा. फक्त प्रामाणिकपणानं. मला हे सगळं समजतंय रमा, पण मनात भीती वाटते कधी कधी. पण बरं झालं तू माझ्या मागे मागे आलीस. चांगलं झालं.
तुमच्या चांगल्या काळात सोबत असन नाही तर नसन, पण वाईट काळात नक्कीच सोबत असन.